नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 9 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडींना. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न होता खालीलपैकी कुठला देश हा आसियान संघटनेचा सदस्य नाही? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चिली. तर मित्रांनो लक्षात घ्या आसियान संघटनेवर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आणि ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची अशी साऊथ ईस्ट असोसिएशन आहे आणि आपल्याला यावर वारंवार प्रश्न विचारल्यामुळे आपल्याला याबद्दलची डिटेलमध्ये माहिती असणं खूप खूप गरजेचं आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये आसियान संघटनेबद्दल सर्व माहिती ऑलरेडी सांगितलेली आहे. तुम्ही डिटेल व्हिडिओसाठी पुन्हा एकदा आपला व्हिडिओ तो पाहू शकता. सर्वप्रथम पाहूया आजचे दिन विशेष. 9 ऑगस्ट 1942. कालच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की 8 ऑगस्ट हा क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. तर आजच्या दिवशी आता भारत छोडो दिन हा सुरू झालेला होता. कारण काल महात्मा गांधींनी नारा दिला होता, करेंगे या मरेंगे. तर त्यामुळे आजच्या दिवशी 9 ऑगस्ट 1942 या दिवशी आंदोलन खूप देशभर पसरलेले होते. भारत छोडो आंदोलनाचा त्यामध्ये प्रतिसरकार देखील खूप मोठ्या प्रमाणात गाजलेले होते. त्यामधील महत्त्वाचे म्हणजे चित्तू पांडे यांचे बलिया हे प्रतिसरकार 1942 साली होते. तसेच तामलुक हे मिदनापूर या शहरामध्ये 1942 ते 1944 या दरम्यान प्रतिसरकार स्थापन झालेले होते. तसेच सर्वात महत्त्वाचे विद्युत वाहिनी सातारा 1943 ते 1945 या दरम्यान क्रांतिसिंह नाना पाटील यांनी प्रतिसरकार स्थापन केलेले होते. 9 ऑगस्ट 1925 या दिवशी चंद्रशेखर आझाद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काकोरी रेल्वे स्थानकावर सरकारी खजिना लुटलेला होता आणि यावर्षी म्हणजे 100 वर्ष या घटनेला पूर्ण झालेले आहेत. ही खूप महत्त्वाची घटना होती त्या काळातली. 9 ऑगस्ट 1925 चंद्रशेखर आझाद यांनी काकोरी रेल्वे स्थानकावर सरकारी खजिना लुटलेला होता आणि 100 वर्ष पूर्ण झाल्यामुळे या घटकावर आपल्याला प्रश्न 100% विचारला जाऊ शकतो. त्यामुळे ही माहिती आपल्याला लक्षात असणं खूप खूप गरजेचं आहे. 9 ऑगस्ट 1945 अमेरिकेने दुसरा अणुबॉम्ब जपानच्या नागासाकी या शहरावर टाकलेला होता. 3 दिवसा अगोदर मी तुम्हाला सांगितलेलं होतं 6 ऑगस्ट या दिवशी सर्वप्रथम अणुबॉम्बचा वापर करण्यात आलेला होता. जो सर्वप्रथम वापर केलेला होता तो जपानमधीलच हिरोशिमा या शहरावर टाकलेला होता. तर 9 ऑगस्ट रोजी नागासाकी या शहरावर तो बॉम्ब टाकलेला होता. 9 ऑगस्ट 1901 या दिवशी मराठी रंगभूमीचे जनक विष्णुदास अमृत भावे यांचं निधन झालेलं होतं आणि या विष्णुदास भावे यांच्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे की मराठी रंगभूमीचे जनक कोणाला समजलं जातं तर त्यांचं उत्तर आहे विष्णुदास भावे. तर आता आजच्या चालू घडामोडींना सुरुवात करूया. सर्वप्रथम आहे ब्लूबर्ड उपग्रह. अमेरिकेच्या ब्लूबर्ड उपग्रह प्रक्षेपणाचं इस्रो करणार आहे आणि हा जो उपग्रह आहे अमेरिका यामधील AST स्पेस मोबाईलने विकसित केलेला ब्लॉक 2 ब्लूबर्ड आहे. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच अमेरिका म्हणजेच नासा आणि इस्रो या दोन्ही संघटनांनी संयुक्तपणे निसार हा उपग्रह नुकताच लॉन्च केलेला होता. त्यामुळे आता या घटकावर आता अजून एक ब्लूबर्ड उपग्रह देखील आता इस्रो प्रक्षेपित करणार आहे आणि हा उपग्रह अमेरिकेचा असणार आहे. लक्षात असू द्या, नाव खूप महत्त्वाचं आहे की ब्लूबर्ड उपग्रह हा कोणत्या देशाचा उपग्रह आहे, अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे एक अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटेलाइट असणार आहे. हे 4G, 5G मोबाईल ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी हा अमेरिकेचा उपग्रह असणार आहे. 120 MBPS पर्यंत क्षमतेच्या ट्रान्समिशनसाठी डिझाईन यामध्ये असणार आहे. ब्लॉक 2 अभियानामध्ये एकूण 60 ब्लूबर्ड उपग्रह प्रक्षेपणाचा समावेश आहे. या उपग्रहाचे वजन 6,500 किलोग्रॅम आहे आणि याचं प्रक्षेपण इस्रोच्या LVM-3 म्हणजेच यापूर्वीचं नाव असलेलं GSLV मॅक 3 या रॉकेटने आता हे प्रक्षेपण होणार आहे. याचं ठिकाण सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटा इथे असणार आहे. LVM-3 ज्याला बाहुबली रॉकेट असेही म्हणतात, त्याला 10,000 किलो पेलोडला लो अर्थ ऑर्बिट म्हणजे LEO या ऑर्बिटमध्ये ते उपग्रह स्थापित केले जाईल. तसेच 4,000 किलो जिओस्टेशनरी ट्रान्सफर ऑर्बिट GTO मध्ये हा उपग्रह नेऊ शकतो. लक्षात असू द्या, या घटकामध्ये आपल्याला नाव माहिती असणं खूप गरजेचं आहे आणि हा उपग्रह कोणत्या देशाचा आहे किंवा कोणत्या संघटनेचा आहे. म्हणजे इस्रो प्रक्षेपित करणार असून हा अमेरिकेचा आहे म्हणजे नासा या स्पेस याने विकसित केलेला आहे.
त्यानंतर पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे पहिला बुद्धिबळ ई-स्पोर्ट्स वर्ल्ड कप 2025 नुकताच ऑनलाईन पद्धतीने पार पडलेला आहे आणि याचा पहिला विजेता ठरलेला आहे मॅग्नस कार्लसन. ही स्पर्धा 1 ऑगस्ट 2025 रोजी पार पडली. याचं जे ठिकाण होतं हे रियाद, सौदी अरेबिया या ठिकाणी होतं. ही स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात खेळली गेली होती आणि विजेता मॅग्नस कार्लसन हा नॉर्वेचा खेळाडू ठरलेला आहे. उपविजेता हा फ्रान्सचा अलीरेझा फिरोजा हा ठरलेला आहे. मॅग्नस कार्लसन याने टीम लिक्विडचे प्रतिनिधित्व केले होते, तर अलीरेझा फिरोजाने टीम फाल्कनचे प्रतिनिधित्व केलेले होते. आणि विजेत्याला बक्षीस काही मिळालेले होते ते म्हणजे $250 मिलियन. तसेच उपविजेत्याला $180 मिलियन इतके भरभरून असे बक्षीस मिळालेले होते. याच स्पर्धेमध्ये हिकारू नाकामुरा याने भारताच्या अर्जुन एरिगसी यांचा पराभव करून तिसरे स्थान देखील मिळवलेले आहे. त्याने प्रथम स्थान मॅग्नस कार्लसन, सेकंड अलीरेझा फिरोजा आणि थर्ड हिकारू नाकामुरा. त्यानंतर पुढची एक महत्त्वाची माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे ती म्हणजे क्राशेनिनिकोव्ह या नावाचा एक ज्वालामुखी आता नुकताच 600 वर्षांनी पुन्हा एकदा उद्रेक पावलेला आहे. आपल्याला डायरेक्ट नाव देखील विचारलं जाऊ शकतं, क्राशेनिनिकोव्ह काय आहे? त्यामुळे आपल्याला ते देखील विचारणं गरजेचं आहे. तर क्राशेनिनिकोव्ह या ज्वालामुखीचा आता 600 वर्षांनी उद्रेक झालेला असून हे जे ठिकाण आहे हे कामचटका द्वीपकल्पात जे रशिया येथे स्थित आहे या ठिकाणी हा ज्वालामुखी आहे. लक्षात घ्या क्राशेनिनिकोव्ह हा रशिया या देशाचा भाग आहे. हा 3 ऑगस्ट 2025 ला पुन्हा एकदा सक्रिय झालेला असून यामध्ये राख आणि वायू हा 6 किलोमीटर उंच हवेत उडालेली होती. ज्वालामुखीच्या उद्रेकाला 30 जुलै 2024 रोजी झालेल्या 8.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाशी जोडले गेलेले आहे. कामचटका हे पॅसिफिक रिंग ऑफ फायर याचा एक भाग आहे आणि या अगोदरचा अखेरचा उद्रेक सुमारे 1463 मध्ये झाल्याचे मानले जाते. त्यामुळे लक्षात घ्या क्राशिनिनको या ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक झालेला आहे. आपल्याला याबद्दलचं वन लाइनर म्हणून देखील विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर चीनने तिबेटमधील यारलुंग झांगबो नदीवर जगातील सर्वात मोठ्या जलविद्युत धरणाच्या बांधकामाला सुरुवात केलेली आहे. यारलुंग झांगबो नदीवर आता हा प्रकल्प सुरू झालेला असून याची सुरुवात 19 जुलै 2025 या दिवशी झालेली आहे. पूर्ण झाल्यावर सध्याच्या सर्वात मोठ्या धरण असणार आहे. म्हणजेच आपल्याला माहिती आहे थ्री गॉर्जियस डॅम यापेक्षा तिप्पट ऊर्जा निर्मिती या धरणाची असणार आहे. आणि या धरणाची वार्षिक ऊर्जा निर्मिती क्षमता 300 अब्ज किलोवॅट पर आवर इतकी असणार आहे. यारलुंग झांगबो नदी ही तिबेटमधून भारतात ब्रह्मपुत्रा आणि बांगलादेश यामध्ये जमुना नावाने वाहते. यारलुंग झांगबो म्हणजेच आपली भारतातील ब्रह्मपुत्रा नदी आहे हे लक्षात ठेवा आणि ब्रह्मपुत्रा ही बांगलादेशात जमुना नावाने वाहते हे देखील आपण लक्षात असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर आजच्या चालू घडामोडीवर आधारित एक आपण प्रश्न पाहून घेऊया. क्राशिनिनुकोव्ह हा ज्वालामुखी कोणत्या देशाचा भाग आहे? मी तुम्हाला आताच जस्ट काही मिनिटं अगोदर ही न्यूज कव्हर केलेली आहे. हवं तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ हा रिवाइंड करून पाहू शकता. क्राशिनिनुकोव्ह हा ज्वालामुखी कोणत्या देशाचा भाग आहे? पर्याय क्रमांक 1 आहे फ्रान्स, पर्याय क्रमांक 2 आहे रशिया, पर्याय क्रमांक 3 आहे अलास्का आणि पर्याय क्रमांक 4 आहे मादागास्कर. तर विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. योग्य उत्तर देणाऱ्याला नक्कीच त्या कमेंटला लाईक देण्यात येईल जेणेकरून सर्वांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये मी या क्वेश्चनबद्दल अजून थोडंसं बोलणार आहे. त्यामुळे आमच्या टेलिग्राम, यूट्यूब या सर्वच सोशल मीडिया चॅनलला फॉलो करा. तर ह्या होत्या विद्यार्थी मित्रांनो आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-एस-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच टेलिग्राम, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम आणि x.com म्हणजे ट्विटर या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.